या 3 गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. एक तर आपलं आयुष्य पूर्वपदावरती आणणं, त्याच्यामध्ये सणासुदीचे दिवस, त्याच्यात पावसाळा, जी मला एक थोडी भीती होती आणि आहेच ती समोर दिसते आहे. कोरोनाचं संकट गेलं तर नाहीच, पण ते वाढत चाललेलं आहे. वाढता वाढता वाढी अशी त्याची आजची परिस्थिती. संपूर्ण जगामध्ये जणू काही दुसरी लाट येते की काय किंवा आले की काय अशी भीतीदायक चित्र आपल्या समोर येतात. मुंबईमध्ये सुद्धा गेले महिना 2 महिने आपण हजाराच्या आसपास रुग्णसंख्या ही रोखून ठेवली होती, ती आता 2000 वरती गेलेली आहे. पुण्यामध्ये वाढते, सांगली, सातारा, ग्रामीण भागामध्ये आता हातपाय पसरायला लागलेला आहे. राज्यांमध्ये इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे इतर राज्यांमध्ये सुद्धा याची वाढ होते आहे. याच दरम्यान आपलं विधानसभेचं अधिवेशन सुद्धा पार पडलं. हे अधिवेशन आपल्याला 2 दिवसात सगळे कामकाज आपल्याला त्याच्यात संपवावं लागलं. मी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आणि आता आपल्या साक्षीने सुद्धा सर्व पक्षांना धन्यवाद देतो आहे, कारण अधिवेशन सुद्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं. एकूणच काय की सगळेजण आपापली जबाबदारी ओळखून सामाजिक भान ठेवून वागतायत. काही जणांना असं वाटत असेल कदाचित की आता कोरोना संपलाय, पुनश्च हरिओम म्हणजे आपलं राजकारण पुन्हा सुरू करावं. केलंही असेल, करायला काही हरकत नाही. तूर्त मी राजकारणाबद्दल काही बोलणार नाही, पण राजकारणाबद्दल आणि एकूणच महाराष्ट्राच्या बदनामीचा आखला जातोय त्याच्याबद्दल एकदा मात्र मी जरूर मुख्यमंत्री पदाचा मास्क हा थोडा वेळ बाजूला ठेवून आपल्याशी बोलणार आहे. त्यातले सुद्धा धोके आणि एकूण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्यासमोर मी नक्की मांडणार आहे. मी बोलत नाही याचा अर्थ असं नाही की माझ्याकडे उत्तर नाही, पण एक मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसलेला आहे, त्याला साजेसं काम आपल्याला करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये सगळं काही वातात झालेले आहे असं नाहीये. महाराष्ट्र सरकार याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये, मग ते पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती असेल, निसर्ग चक्रीवादळाचा फटका असेल, अघोषित एक वादळ मुंबईमध्ये येऊन गेलं, अशा अनेक गोष्टी ह्या भेडसावत आहेत. पण याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खंबीर पावलं टाकताय, यशस्वीपणाने पुढे चाललेलं आहे. हे केवळ आणि केवळ आपल्या आशीर्वादाचंच हे बळ आहे. आज मी काही गोष्टी आपल्याशी बोलणार आहेच, पण सुरुवात करताना मी कोरोना या विषयावरतीच बोलणार आहे. कारण कोरोनाचं अशी एक जगभर चिंता व्यक्त केली जाते. WHO ह्या संस्थेने सांगितलेलं आहे की कदाचित ही पुढच्या अधिक भीषण संकटाची नांदी असू शकेल. घाबरण्याचं काम नाहीये, पण खबरदारी मात्र घेतलीच पाहिजे. अगदी सुरुवातीच्या काळात मी आपल्याला बोललो होतो की तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. आज मी जबाबदारीतला काही हिस्सा हा तुमच्यावरती खबरदारी आणि जबाबदारी ह्याचा दोन्हीचा वाटप आपण दोघांनी करायचा आहे. काही गोष्टींची खबरदारी ही आम्ही घेणार, काही गोष्टींची खबरदारी ही तुम्ही घ्यायची, काही जबाबदारी ही सरकारही घेईल, काही जबाबदारी आपणही घ्यायची. मुख्य म्हणजे आपली जबाबदारी ही आपल्या कुटुंबापुरती असणार आहे. आणि म्हणून आपण ऐकलं असाल, पाहिलं असाल, मी महाराष्ट्रामध्ये येत्या 15 तारखेपासून जवळपास एक महिनाभर एक मोहीम राबवतो आहे. आणि या मोहिमेत जो कोणी या महाराष्ट्रावरती प्रेम करतो, जो कोणी आपल्या महाराष्ट्राला आपली भूमी मानतो, तो प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी नागरिक जात पात धर्म पक्ष राजकारण बाजूला ठेवून सहभागी झालेला मला पाहिजे, किंबहुना त्यांनी सहभागी व्हावं असं माझं आवाहन आहे. ही मोहीम जी आहे त्या मोहिमेला आपण नाव दिलेलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी. माझे कुटुंब माझी जबाबदारी. हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्राला सुरक्षित ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. आता ही जबाबदारी ही महाराष्ट्रातील जसं म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रप्रेमीची जबाबदारी आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे काय? जसं आपण इतर वेळेला बघतो जुडो कराटेचे क्लासेस, आपली मुलं किंवा मुली हे त्याच्यामध्ये जातात, जुडो कराटे शिकतात. का शिकतात? सेल्फ डिफेन्स. सेल्फ डिफेन्स. मग ते हे ते चालूच असतं त्यांचं. आणि मग त्याच्यात जो प्रावीण्य मिळवतो, निपुणता मिळवतो, त्याला ब्लॅक बेल्ट लागतो. आणि मग आपण म्हणतो अरे माझा मुलगा ब्लॅक बेल्ट आहे, मग माझी मुलगी ब्लॅक बेल्ट आहे. आता हा ब्लॅक बेल्ट सेल्फ डिफेन्सच्या या मोहिमेमध्ये तोंडावरती लावायचा आहे मास्क. जो मास्क सार्वजनिक ठिकाणी लावून फिरेल तो मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे. सेल्फ डिफेन्सचं आपलं
आयुध आहे. having a black belt. स्वतः सुरक्षित राहणं. आजपर्यंत लस कधी येणार, औषध कधी येणार, चर्चा Wearing चरणं mask खूप is ऐकतोय. really important. मधल्या काळामध्ये लस उत्पादक एका कंपनीला थोडंसं थांबावं लागलं, पॉज बटन दाबावं लागलं, पुन्हा त्यांचा प्रयोग सुरू झालेले आहेत. ठीक आहे, साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये ही लस आपल्या हातात येईल अशी एक आशा आहे आणि आपली प्रार्थना आहे. पण Well, we can तोपर्यंत expect that हे आता जागतिक vaccine सत्य will come आहे in by the end of this year की or सदा early next सर्वदा year. But till then, we सदा have to be सर्वदा very योग तुझा careful. घडावा नाही. म्हणजे बाहेर फिरताना गर्दीच्या ठिकाणी सदा सर्वदा मास्क Especially लावा. going out in crowds. कधीही मास्क काढून गर्दीच्या ठिकाणी फिरू नका. चार Do चौघामध्ये not wear मास्क mask. लावल्याशिवाय जायचं नाही. Wearing गर्दी mask is करायची नाही. mandatory. म्हणजे पहिली गोष्ट, Do not overcrowd. एकतर आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका. आणि आवश्यकता If it is असेल, not कारण necessary, then आवश्यकता do not go रोजी out रोटी of कमवायची your म्हणजे house. घराबाहेर पडणं आलंच. And if you have मग ते पडताना to go out, then जिथे जिथे please गर्दी wear होईल mask. तिथे तोंडावरती मास्क लावायचं, एकमेकापासून अंतर ठेवायचं, Maintain physical त्याचबरोबरीने distance. हात सतत धुत राहणं. हे काही नवीन नाहीये. ही पहिल्या दिवशीची जी काही And this तुम्हाला is मी not खबरदारी new. घेण्याची एक गोष्ट सांगितली होती, तीच त्रिसूत्री. ही त्रिसूत्री I'm reiterating, ह्या I'm again repeatedly विषाणूपासून telling you लांब राहण्याचं to एक follow आयुध all आहे. these ह्याच्या precautions. पलीकडे अजूनही तसं काही आलंय. औषधं येत आहेत, उपचार होत आहेत, आपण सुविधा वाढवतो आहोत, रुग्णशय्या वाढवतो आहोत, जम्बो हॉस्पिटल्स वाढवतो आहोत. ऑक्सिजनची थोडीशी एक कमतरता जाणवते, कारण आपले उद्योगधंदे सुरू झाले, त्यांना सुद्धा ऑक्सिजन लागत आहेत. पण आपण आता ऑक्सिजन ही आपल्या There is आरोग्य some खात्याची shortage of प्राथमिकता oxygen. ठरवलेली आहे. त्याच्यामध्ये 80% ऑक्सिजन But हा we are प्रथम working towards it. आरोग्यासाठी वापरला जाईल आणि मग आपण उद्योगासाठी देऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी करतोय. डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमतोय, कोरोना दक्षता समित्या नेमतो आहेत. परंतु ही जी मोहीम माझे कुटुंब माझी जबाबदारी आपण सुरू करतो आहोत, त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे Two things are प्रशासनाकडून important in this campaign. माझ्या सूचना अशा आहेत आणि अपेक्षा माझी अशी आहे की अवघड जरी वाटत असलं तरी अशक्य काहीच नसतं. अवघड म्हणजे काय की महाराष्ट्राची लोकसंख्या ही जवळ 12 कोटी आहे. ह्या 12 The कोटी population of जनतेची the आरोग्य state is तपासणी around 12 crores. ही अशक्यप्राय आणि अवघड आहे. 12 कोटी it कुटुंब can be म्हटल्यानंतर really किती difficult, घरं आली, but it is not impossible. कुठे कुठे आली, घनदाट लोकवस्ती कुठे आहे, तुरळक लोकवस्ती कुठे आहे. आपला प्रयत्न असा असणार आहे की ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये पुढच्या महिनाभरामध्ये किमान 2 वेळा तरी आरोग्याची चौकशी करायला आपली टीम जाईल. त्याच्यामध्ये So मला our team will visit these आमदार, these खासदार, families at least जिल्हा twice परिषद in सदस्य, one next सरपंच, month. नगरसेवक सगळ्यांनाच मी सांगतोय की प्रत्येक Just जणांनी to आपापल्या वॉर्डाची screen जबाबदारी people. घ्यावी. आपापल्या वॉर्डामध्ये To check about म्हणजे the छोट्या छोट्या health विभागात of जर का आपण जबाबदारी these घेतली families. तर संपूर्ण महाराष्ट्र हा आपण याच्यामध्ये सहज व्यापून टाकू शकतो. And the पण entire प्रत्येक establishment needs to मतदारसंघाला come out for त्याचा this. त्याचा लोकप्रतिनिधी आहे. त्या लोकप्रतिनिधींनी जर का जबाबदारी घेतली की माझ्या विभागाची जबाबदारी मी घेतो, काय टीम नेमायचे, ह्याच्यामध्ये elected शासनाचे आरोग्य representatives need विभागाचे to take असतील, responsibility महसूल of यंत्रणेचे their असतील, ward. इतर आरोग्य कर्मचारी असतील, सोबत जर का आपल्या पक्षाचे असतील असू द्या, आरोग्य तपासणी करायची. आरोग्य तपासणी म्हणजे चौकशी करायची. चौकशी म्हणजे कसं आहे की घराघरात जायचं, साधारणतः विचारपूस करायची की आपल्याकडे 50-55च्या वयापेक्षा कोण आहे, अधिक वयाचे कोण आहेत, त्यांचं ऑक्सिजन लेवल काय आहे, त्यांना इतर काही व्याधी आहेत का, काही लक्षणं आहेत का. जर काही व्याधी किंवा लक्षणं So असतील the team तर ते will आपल्या go to your शासनाच्या houses, they will check यंत्रणेला your लक्षात आणून oxygen द्यायचं. level, your मग त्यानुसार temperature, पुढील उपचार काय ask करायचे, about the कुठे health. करायचे, ह्याचं मार्गदर्शन आपली मग and शासकीय impart टीम the करणार health आहे. education. एकूणच काय की आपण मुंबईमध्ये जी यंत्रणा लावलेली आहे, मोहीम राबवतो आहोत, चेस द व्हायरस. म्हणजे व्हायरस पोचायच्या आधी आपण आपल्या नागरिकाकडे, माता भगिनी बांधवांकडे जायचं So Mumbai's आणि model of त्यांना chase the या virus व्हायरस will पासून now be implemented वाचवायचं. across the त्यांच्यामध्ये जर का रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, इतर काही व्याधी विकार असतील तर त्याच्यावरती इलाज करणं, ऑक्सिजन वाढवणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं हे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक बाब झाली. बाहेर फिरताना सुद्धा जे मी आपल्याला सांगितलं, बाहेर जो कुटुंबातला बाहेर जाऊन येईल त्यांनी, मी तर तुम्हाला काही गोष्टी सांगणारच आहे, मी मुद्दामून कागदावरती घेतलेले आहे. आणि काही गोष्टी ह्या अगदी लहानपणी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत. मला सुद्धा आठवतंय, माझी आम्ही बाहेरून खेळून आल्यानंतर आम्हाला मुलांना सांगायची, So after अरे coming खेळून to your आलास, house, चल हातपाय धु, कपडे when बदल. you are out and when you come आणि मग back to your आमच्या house, प्रार्थना असायची, you have परवच्या to असायची. follow हे all लहानपणीचे the संस्कार. safety and आता हेच sanitation measures. संस्कार, ह्याच गोष्टी ह्या कोरोनाने आपल्याला सांगितलेल्या आहेत. बाहेर जाताना, बाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, बाहेरून गर्दीच्या ठिकाणावरून आल्याबरोबर आपल्यापासून माझं कुटुंब
ती माझी जबाबदारी आहे. मग And you समजा have to मला protect your माझ्याकडनं family. It's your कुटुंबाला प्रादुर्भाव responsibility. झाला, संसर्ग झाला, तर कुटुंब धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून मी बाहेरून If you आल्यानंतर get पहिले affected, then जोडे the बाहेर entire काढा. family can get जोडे affected. बाहेर काढा. बाहेर सगळं फिरून आल्यानंतर चपला घालून आत यायचं नाही. बूट दाराशी काढायचे. आत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे. जर वाटलं आपल्याला तर आंघोळ करा, कपडे धुवायला टाका. या साऱ्या गोष्टी आहेत. रस्त्यावरती थुकू नका, सार्वजनिक ठिकाणी शिंकू नका, खोकू नका. या साऱ्या गोष्टी आहेत. पण त्याच आता आपल्याला कटाक्षाने पाळाव्या लागत आहेत. आणि म्हणून लोकांमध्ये वावरताना सुरक्षित अंतर ठेवावे, We have to be मास्क very, घालावा, very हात careful वारंवार about धुवावे. following all these इतर व्यक्तींशी protocols and बोलताना procedures. हे आणखीन एक महत्वाचं आहे. इतर व्यक्तींशी बोलताना फेस टू फेस, काय मी त्याच्या तोंडावरती बोललो, त्या तोंडावरती नका बोलू. जरा समोरासमोर बोलण्याचं टाळायचं आहे. आणि बोलताना जरा फेस टू फेस न बोललं तर अधिक चांगलं. त्याच्यानंतर ऑनलाईन खरेदीवरती भर द्यायचा. जिथे जिथे सुपर मार्केट असतील किंवा काही सार्वजनिक बाजार असतील तिथे गर्दी Avoid नसलेल्या वेळी जावे, overcrowding, गर्दी करू नये. especially in दुकानातील supermarkets. वस्तूंच्या सॅम्पलला कारण Try नसताना हात and लावू do नये. online shopping. सार्वजनिक वाहनातून म्हणजे जसं शहरांमध्ये आपण आता बसेस सुरू केलेल्या आहेत, लोकल सुद्धा काही वर्गांसाठी सुरू केलेल्या आहेत. आणखीन काही त्याच्यात वाढ करतो आहोत. लोकलची वारंवारता वाढवतो आहोत. आणखीन हळूहळू सगळ्या गोष्टी आपण वाढवत जाणार आहोत, जातो आहोत. पण सार्वजनिक वाहनात असाल तर बोलू नका, शक्यतो कमी बोला. त्याच्यानंतर If you are traveling in a बैठका, जशा public बैठका आता transport, then try not मुख्यमंत्री to घरी speak. बसून काम करतात, घराबाहेर पडा. पण त्यांना कल्पना हे माझ्यावरती जे आरोप करतायत ते जिथे गेलेले नाहीत तिथे दुर्गम भागात मी व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन येतो, फिरतो, तिथे मी सूचना देतो. जिथे तुम्ही पोहोचू शकत नाहीत, गेलेला नाहीत, तिथे Everyone is मी telling जातो आहे, me मी that बोलतोय. the CM कसं? does not go या out, तंत्रज्ञानाच्या CM does माध्यमातून. not तर जिथे जिथे आवश्यकता go असेल, around in तिकडे state. But किंवा I have been doing video जर का आपल्याला conferences. बैठका घ्यायची असतील तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग And I करा. have हे been फार giving महत्वाचं आहे. instructions. त्याच्यानंतर जर So video conferencing लक्षणं is आढळली, something कोणाला which जर is का very वाटलं, लक्षणं important सुद्धा to आता मी सगळ्या काही गोष्टी तुम्हाला to try सांगत नाही avoid जाणार. बऱ्याचशा meeting गोष्टी आपल्याला people, कल्पना आहे. try लक्षणं do आढळली meetings through तर video तुम्ही कुठे conferencing. गेला होता, साधारणतः कोणाला भेटला होता, त्याची एक माहिती, त्याची एक यादी ही आपल्याला तपासायला आलेल्या आरोग्य अधिकारी किंवा जी शासन यंत्रणा असेल त्याच्याकडे द्या, की जेणेकरून त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्यावरती आपण इलाज करू शकू आणि त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग आपण थांबवू शकू. इतरांसमोर जेवताना, कारण आता हळूहळू आपण हॉटेल्स, मोठी जी 5 स्टार असतील, लॉजेस असतील, ह्या काही हॉटेल्सना आपण परवानगी दिलेत, पूर्ण चालवायला दिलेत. त्यांच्यामधले रेस्टॉरंट्सना परवानगी दिले. गेल्या आठवड्यात मला रेस्टॉरंटची काही लोक भेटून गेलेली जी ह्या हॉटेलच्या बाहेरची आहेत. आमचं काय करणार, जिमची लोक येऊन भेटून गेली, आमचं काय करणार. सगळ्यांशी मी बोलतोय, त्यांना सुद्धा काही सूचनावली मला द्यायची आहेत, ती पाळा आणि आपण ते ओपन करू. आणि म्हणून Going forward, we will be इतरांसमोर opening जेवताना restaurants and समोरासमोर gyms. बसू नका. But strict महत्वाचं काय protocols की need to be समोरासमोर followed. हा जो व्हायरस येणं जाणं करू शकतो त्याच्यात आपल्याला त्याचा मार्ग हा बदलून टाकायचा. म्हणजे समोरासमोर नसेल, बाजूला असेल, तर तो जर का दुर्दैवाने कोण त्याच्यात संसर्गजन्य असेल, झालेला असेल, संसर्ग झालेला असेल, संसर्ग बाधित, तर त्याच्यापासून दुसऱ्याला संसर्ग होणार नाही. जेवणातील पदार्थ इतरांना वाटताना मोठ्या बाउल्समध्ये न घेता छोट्या छोट्या वाळायच्यात घ्या, हे आहे. नंतर काही ठिकाणी आपण बघतो सार्वजनिक शौचालय असतील, त्याची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण तर हे आपण करतोच आहोत, करावं लागतच आहे, करावं लागणारच आहे. पण घरामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे आता शहरी भाग आहे, शहरामध्ये पूर्वीच्या शौचालयांची आता कमतरता आहे, ती जात चालली. नवीन ती Public युरोपियन toilets स्टाईलची need to आली. be sanitized. त्याच्यात फ्लश करताना त्याचं झाकण बंद करून फ्लश करा, की जेणेकरून पुढचं सांगण्याची गरज नाही. नंतर जर भेटायचं असलं तर बंद जागेत भेटायचं टाळायचं, उघडं पाहिजे. मी मागेही आपल्याला सांगितलं होतं की एअर कंडिशनचा वापर करण्यापेक्षा खिडक्या, चला हवा येऊ द्या, हवा खेळती राहिली पाहिजे, हवेचं येणं जाणं Avoid चाललं meeting in a पाहिजे. closed आणि environment. अडचणीच्या जागी, अपुऱ्या जागी जास्त वेळ थांबू Try नका. अशा या meeting काही out गोष्टी in आहेत ह्या मी open तुम्हाला public places. ह्या मोहिमेच्या माध्यमातून सांगणार आहे. ही मोहीम And आपल्याला these are all राबवायची. different things ह्याच्यात that मला we will be जनतेचा telling सहभाग you पाहिजे. via this लहान मुलं, campaign. तुमच्या काही सूचना असतील त्या द्या, चित्र काढा. मी जाहिरात संस्थांना बोलवणार आहे, वृत्तपत्र वाहिन्यांना बोलवणार आहे, प्रसार माध्यमांना बोलवणार आहे. प्रत्येक जण मी काय करू शकतो, जसं ते म्हणतात ना, राम सेतू बांधताना खारीचा वाटा, प्रत्येकाने खारीचा वाटा, सिंहाचा घ्यायचा तर सिंहाचा घ्या, खारीचा घ्यायचा खारीचा घ्या. पण मी या मोहिमेत आहे हे मला पाहिजे. सगळ्या So I जणांनी need अत्यंत your participation in प्रामाणिकपणाने this या campaign. मोहिमेत सहभागी होऊन, हे युद्ध आहे, हे युद्ध आता सार्वत्रिक सगळी, ज्या वेळेला जनता रस्त्यावरती उतरते तेव्हाच त्या युद्धामध्ये यश मिळतं.
आजपर्यंत आपण हे युद्ध So only घरी if बसून you लढत होतो. participate, only आता then मला this war will be won. तुम्हाला एक एक गोष्टी मी उघड करत चालू असताना अजून मी पूर्ण ओपन केलेल्या नाहीत, कारण व्हायरस वाढतो I'm आहे. slowly पुन्हा opening लॉकडाऊन things up, but I haven't opened करायची everything वेळ up येऊ नये here. हीच एक अपेक्षा आहे. पण जर ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळणार असाल तर अजूनही मला काही ठिकाणी दिसतंय, मी येता जाताना बघतो, हळूहळू मुंबईमध्ये सुद्धा शिथिलता यायला लागलेली आहे. मास्क असतात पण ते मास्क कसे हनुवटीवरती असतात. आज मी मास्क घातला नाही कारण मी एकटा या खोलीत तुमच्याशी बोलतोय, पण हनुवटीवरती मास्क असतात म्हणजे तोंडावरनं नाकावरनं I've काढलेले observed that असतात. people do अनेक not जण wear their mask एकटे properly. जेव्हा धावत असतात तेव्हा तोंडावरती मास्क असतात I've observed आणि मित्र this in Mumbai as भेटल्यानंतर well. जवळ जाऊन मास्क काढून बोलतात. म्हणजे जिकडे मास्क तशी आवश्यकता नाही एकटे असताना तिकडे मास्क आणि And people भेटल्यानंतर while गप्पा talking to मारताना others, मास्क काढून बोलतात. especially तर remove नाही. their mask and talk. मला असं वाटतं की जसं इतर देशांमध्ये त्यांनी केलेलं आहे, संपूर्ण ओपन केलेलं आहे, पण कायदे कडक केलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नसेल तर कडक दंड. जर एखाद्या ठिकाणी दुकानात किंवा कुठे गर्दी झाली, त्यांचे कॅमेरे ऑन असतात, ताबडतोब ते दुकान बंद. बसमध्ये सुद्धा किंवा मेट्रोमध्ये सुद्धा गर्दी झाली, ताबडतोब तिकडे ती कारवाई केली जाते. तर ह्या काही गोष्टी ह्या कायद्याने करण्याची गरज आहे का? का आपण आपली सुरक्षितता किंवा आपली जबाबदारी आपण In पार other पाडू शकत words, नाही in का? other आपण करू countries, शकतो. the rules पण and हे protocols are कायदे very काही strict. ठिकाणी आपल्याला जरूर करावे लागणार. जर का मास्क घातला नाही So is this दंड करावा necessary even in our लागणार. गर्दी state? झाली If you do पुढची not थोडीशी cooperate, कारवाई then करावी yes, लागणार. we will have तर to अंगवळणी या have गोष्टी strict rules in पडेपर्यंत place. थोडंफार आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. शिथिलता आपल्या वागण्यात येता कामा नये. आयुष्यामध्ये हे We should not संकट let our guard हे drop. कदाचित जगावरचं पहिलं महाभयानक संकट असेल आणि त्याचा सामना आपण करतोय, आपली पिढी त्याचा सामना करते आहे. आणि हे संकट हे शेवटचं असेलच असं नाही. कदाचित पुढे अशी संकटे येऊ शकतील आणि एकूणच ह्या संकटातून बाहेर पडताना पुढच्या संकटाचा सामना कसा करावा ते ह्या संकटातून आपण शिकू शकतो. हे झालं या कोरोनाच्या बाबतीमध्ये. पण This गेल्या is काही all about दिवसामध्ये coronavirus. ज्या काही गोष्टी आपण सरकार म्हणून केलेल्या आहेत, वादळं मागून वादळं, मग ती निसर्गाची वादळं असतील, राजकीय वादळ तर ठीक आहे, त्याचा सामना तर मी करेन तुमच्या सगळ्यांच्या सोबत. But in the last few days, there have been खास करून political मला एका storms गोष्टीचं as well. समाधान वाटते की याही कठीण परिस्थितीत आपण जे वचन शेतकऱ्याने दिलं होतं की तुमचं यांचं कर्ज, पीक कर्ज हे 2 लाखापर्यंत आहे, त्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करणार. जवळपास 29.5 लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त केलेले आहे. एक अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे की पहिलं अधिवेशन जे आपलं झालं होतं नागपूरचं, like त्या to tell you अधिवेशनात that आपण जाहीर केलं around होतं. 29 lakh farmers त्याप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे have received आपण loan जवळपास waivers. 29.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेलं आहे. यावर्षी विक्रमी कापूस खरेदी केलेली आहे. जिथे जिथे जे काही नुकसान झालेलं आहे, आणखीन काय झालेलं असेल, तिथे तिथे सरकार म्हणून आपली जबाबदारी आपण पार Now he's पाडतो. talking about एकूणच what सरकार steps he's taken for शेतकऱ्यांच्या agriculture. आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोबत त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभा आहे. आणखीन एक The विशेष government गोष्ट stands म्हणजे strong by जवळपास farmers. पुढचं वर्ष आपल्या महाराष्ट्रातील जे कुपोषित बालकं आहेत, आदिवासी बालकं आहेत, अशा जवळपास 6.5 लाख बालकांना आपण वर्षभर मोफत दूध भुकटे देतो आहोत. त्याचबरोबरीने जवळपास 1.25 लाख अशा माता भगिनी आहेत ज्या गरोदर आहेत किंबहुना काही स्तनदा माता आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण ही दूध भुकटी मोफत देत आहोत. या गोष्टी We are करतो also आपण. working towards जी गेली malnourished काही वर्ष children in the state आदिवासींसाठी, आदिवासी माता and भगिनी for बांधव आहेत, pregnant women, त्यांच्याकडे especially in the बघायला कोणाचं लक्ष Adivasi areas. पण त्यांच्यासाठी खावटी अनुदान योजना जी होती, जी गेली काही वर्ष बंद झाली होती, ती सुद्धा आपण चालू केलेली आहे. शिवभोजन आपण 10 रुपयामध्ये थाळी देत होतो, ती या काळात 5 रुपयात केलेली आहे. जवळपास 2.25 कोटी, जवळपास 2.25 कोटी थाळ्यांचं वितरण या कोरोनाच्या काळात झालेलं आहे आणि हे सतत चालू आहे. बेड्स वाढवत आहोत. म्हणजे मी विधानसभेत माहिती दिली होती की जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आपल्या राज्यात सापडला तेव्हा संपूर्ण राज्यात साधारणतः सगळे मिळून 7,500 रुग्णशय्या होत्या. 7,500, 7,700 आणि काहीतरी. आजच्या घडीला आपल्या राज्यात सर्व बेड्स जर का धरले found in Maharashtra, there was नेहमीचे बेड्स, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू, व्हेंटिलेटर्स तर किमान There were only 3,60,000 beds बेड्स आपण या in the गेल्या 4-5 hospitals, महिन्यात but now we have ICU बेड्स increased वाढवलेले, it dialysis tremendously. बेड्स वाढवलेले आहेत. म्हणजे असं काही नाही Including की the oxygen लॉकडाऊन beds करून as आपण well. गप्प बसलो. लॉकडाऊनमध्ये संसर्गाची साखळी तोडणं, पण त्याचबरोबरीने आपण आरोग्यविषयक सुविधा
तयार करणं हे काम So it is आपण not that करतो during lockdown we आणि did आज not देखील work ह्याच्यात towards खंड नाही पडली. improving the जिथे healthcare जिथे आवश्यकता infrastructure. असेल तिथे तिथे आपण ह्या बेडची संख्या वाढवतो आहोत. इतर We have to ऑक्सिजन जसं मी म्हटलं increasing तसं these beds. थोडे दिवस थोडीशी आपल्याला एक उणीव भासते आहे, चणचण भासते आहे. कारण ऑक्सिजन जरी उपलब्ध असला तरी त्याच्यासाठी कंटेनर उपलब्ध होत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळवाजुळव करून And we आपण are यातनं now मार्ग also काढतो. working towards औषधांमध्ये सुद्धा कुठेही the आपण supply of oxygen, पुरवठा करण्यामध्ये कमी which पडत right now नाही. is सगळ्या a गोष्टी little bit करतो. of shortage. किती गोष्टी तुम्हाला सांगायच्या. माझ्याकडे इकडे कागदाची चवडच आहे. ह्या सगळी चवड जर का वाचत बसलो तर संध्याकाळ काय रात्र सुद्धा झाली तरी आपण बोलतच बसू. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत, होत्याच. कारण काही ठिकाणी आपण ऑनलाईन शिक्षण सुरू करू शकलो, काही ठिकाणी ऑनलाईनची व्यवस्थाच नाही. मग अशा ठिकाणी ही सगळी सरमिसळ करत 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 आपण शिक्षणाची सुद्धा एक सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की अशी कोणतीही बाब आपण शिल्लक ठेवलेली नाही की जिकडे सरकार म्हणून आपण आपलं काम केलेलं नाहीये. We have even जसं worked निसर्ग towards चक्रीवादळ online आलं, education. निसर्ग चक्रीवादळामध्ये जवळपास 700 कोटी रुपयांची मदत प्रत्यक्ष As a आणि इतर government, we have घरं faced a बिरं lot of असतील challenges and we have त्या worked towards माध्यमातून it, आपण be it केलेली आहे. cyclones अजूनही or मदत online चालू आहे. education. नुकतीच तिकडे एक केंद्राचं पथक येऊन संपूर्ण पाहणी केली.